हाय गाईज, आज खूप दिवसाने तुम्हाला मी परत एकदा भेटते आणि आज आम्ही आहोत दीदीच्या घरी आली आहे मी. ती बघा इथे दीदी बसली आहे. दीदी हाय कर, हाय कर ना. हाय. तिच्या घरी आलो आम्ही. इथे सारा डॅडी आणि आज आहे फादर डे आहे. तर काय बनवायचं म्हणून काय करायचं. काल आम्ही बिर्याणी खाल्ली होती तर आज विचार केला की आम्ही बनवावे सँडविच, म्हणून मी सँडविच बनवायला घेतले आणि बटाटे वडे. तर आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून व्हिडिओ काढला नाही की मी कसं सारण तयार केलं, काय केलं ते दाखवलं नाही. सगळं सारण वगैरे दीदीने तयार केले. बघा इथे तुम्हाला दिसते ती बसली आहे. हे बघा सँडविच बनवते आहे, सँडविच बनवत आहे. इथे एक साईडला पूर्ण आम्ही असं सारण करून ठेवले बटाट्याचं आणि ती मस्त असे चीज टाकून सँडविच करते. सँडविच काढलेत, काही वडे काढलेत ते संदीपाने आता मी तुम्हाला तेही दाखवते. एक मिनटं मी तुम्हाला दाखवते. वडे करून दिले ते अगोदर संपले. सँडविच देते. आज फादर डे स्पेशल बटाटे आणि सँडविच केले. दीदीने केले. दीदीच्या घरी आहोत आम्ही. आणि अभिजितला देते सँडविच. अभिजितने अगोदरचे बटाटे वडे संपवले आणि हा छोटासा बटाटा वडा काकाला दिला का? हो दिलाय. कसे झाले? छान झाले. आज फादर बनवते अशा पद्धतीने गरम सँडविच. आज फादर डे आहे त्यामुळे पेशंटने सँडविच आणि बटाटे वडे बनवले. म्हणजे आज तिच्याच घरी तिने केलंय. आम्हाला बोलवलं होतं की आपण इथे काहीतरी करू. तिने सगळं सारण वगैरे तयार करून म्हणजे तुला करून कटिंग करून सगळं देते. तू फक्त तळायचं काम करते. तिने इथे बसून सगळं कटिंग वगैरे करून दिले. फक्त फ्राय करायचं काम करते. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने प्लीज करा आणि लाईकसुद्धा करा, शेअर करा, आम्हाला कमेंट करा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, नंतर कसे वाटतात. आणि आजची आम्ही जी रेसिपी केली आहे सँडविच आणि बटाटे वडे ते सुद्धा मी सॉरी पण मी तुम्हाला ते आम्ही सँडविचचं माझं सारण तयार केलं ते दाखवलं नाही तुम्हाला. दीदीने अगोदरच करून ठेवलं होतं सगळं, त्याच्यामुळे ते दाखवण्यात आलं नाही मला. म्हणलं आज फादर पेशंट डेसाठी तिने एवढं काय छान केलं तर म्हणलं आपण व्हिडिओ काढूया. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढायचा ठरवला आणि मग त्यामुळे तुम्हाला दाखवता वगैरे काय तिने बटाटे तसं माहितीच असते सगळ्यांना आपल्या व्हिडिओ फॅमिलीला की बटाटे शिजवून कुचकरून चटणी आपली म्हणजे लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीरचं असं वाटण करून त्यामध्ये मिसळून हळद, धणे असे टाकले तिने सेम त्याच पद्धतीने. आणि तिने तसेच बोलवले आणि तिने स्पेशल म्हणजे चीज टाकले त्यामध्ये तिच्या पद्धतीने. हे बघा अच्छा तिने सगळे तयार करून ठेवले. आणि आता कढईत अभिजितला त्यांना दिलेत. आता साराला आणि स्वराला देते. त्यांनी नाही घेतले अजून. संदीपला बटाटे वडे आहेत तर त्यांच्यासाठी बटाटे वडे काढते आणि काहीला आम्हाला आम्ही सँडविच काढले, बटाटे वडे काढले. तर मला बटाटे वडे मग सँडविच नको बटाटे वडे काढते. तर दाखवूया पुढे आम्ही तुम्हाला. आम्ही सगळेजण खायला बसतो त्यावेळेस मग दाखवते कसे झाले कसे सांगते मी. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला प्लीज कमेंट करा. आमच्या चॅनलवर पुढे नवीन असतो तर त्याने आम्हाला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ नक्कीच बघायला भेटते. मग अभिजित दादा कसे वाटले बटाटे वडे आणि सँडविच? छान बनवले. बटाटे वडे पण छान होते, सँडविच पण छान झाले. छान होते ना. त्याच्यासोबत चाट पाहिजे. थोडा पावसाची कमी बस. आज स्पेशल फादर डे होता त्यामुळे आम्ही हा म्हणजे करायचा विचार केला. मग आज फादर डे कसं वाटतंय? त्या इकडे बघा मिठी कशी उड्या मारते घरातून बाहेर. सारा सुद्धा गेली किचन मध्ये आता हे करण्यासाठी. काय मग आज फादर डे स्पेशल त्यांनी बटाटे वडे आणि सँडविच केलं होतं. कसे वाटले? छान होते ना. गरम खरंच पावसाची थोडीशी कमी होती. पाऊस पडत नाहीये म्हणून चाललो परत. आता वाराणसी ट्रिप करून आलो मी आणि आता परत केरळला चाललो. बाय. साराने आता काढले सँडविच. या मग गरम वडे खायला. आता आम्ही सगळे फ्राय करून घेतल्यासाठी छान झालं. तुम्ही
फादर डेच्या दिवशी काय स्पेशल केलं आम्हाला नक्की कमेंटमध्ये करून सांगा, कमेंट करून. तुम्ही फादर डेच्या दिवशी आज काय स्पेशल केलं होतं घरी, कसं झालं सांग. 9:30 वाजता झी मराठीवर. Bonvita presents या गरम गरम चाय घेतलाय, मस्त केटलेस काढले, या तुम्ही पण खायला. बच्चे को चांस मुझसे ट्रेनिंग पाने का तो आज ही स्कैन करें.